मंडलिक साहेबांचं कसं आले साहेब, त्यांनी प्रत्येक गावामध्ये कामं केले, कामातनं मार्केटिंग झालं नाही. दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सरदार जाधव. लोकसभेच्या जी निवडणूक लागणार आहे, लोकसभेची निवडणूक जी एप्रिलमध्ये लागेल असं म्हटलं जातंय, त्याच्या धर्तीवरती आम्ही गावोगावी जाऊन लोक काय म्हणतायत याचा ग्राउंड रिपोर्ट घेतोय सध्या. आणि आता आम्ही आलेलो आहोत करवीर तालुक्यातल्या निगवे खालसा या गावी. निगवे खालसामध्ये इथं जे बाजार भरतो त्या ठिकाणी खूप सारे लोक आम्हाला भेटलेत आणि आज यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेते कसे आहेत, सध्याचे खासदार काय म्हणत आहेत किंवा त्यांना बदल हवा आहे की नको आहे. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत. नमस्कार. आता लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लागेल असं म्हटलं जातंय, विधानसभा त्यानंतर लागेल, मग आता निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळ्या सुरू होतील. मार्चमध्ये मे बी निवडणूक डिक्लेअर होईल असं म्हटलं जातंय. सध्या त्याबद्दल चर्चा खूप मोठ्या चालू आहेत. परंतु त्याच्या आधी आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की लोक काय म्हणतायत. आम्हाला लोकांच्यापर्यंत हेही पोहोचवायचं आहे की गावोगावी लोकांच्या मनामध्ये हेही चाललंय सध्या. त्यामुळे पक्षाने याचा विचार करावा किंवा नेत्याने याचा विचार करावा किंवा जे निवडणूक लढवणार आहेत त्यांना हे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी टार्गेट ठेवावेत. तर पहिल्यांदा तुमचं स्वागत आणि मी तुमच्याकडे येतो की सध्या विद्यमान खासदार आहेत आपले संजयदादा मंडलिक, प्राध्यापक संजयदादा मंडलिक इकडल्या भागातले, आणि त्यांचं तिकीट हे जवळजवळ काय त्यांचं फिक्सच आहे कारण सध्याचे विद्यमान खासदार आहेत. ही सीट शिवसेनेलाही जाईल किंवा काँग्रेसला जाईल, महाविकास आघाडी कोण उभा करेल हेही सध्या अनिश्चितता आहे. तर तुम्हाला काय वाटते की सध्याचे विद्यमान खासदार यांचं काम कसं आहे, तुम्हाला ते योग्य वाटते अयोग्य वाटते काय? निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे, कारण त्यांनी आता अलीकडल्या काळात आपल्या भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि नरेंद्रभाई मोदी पण देशाचे लाडके पंतप्रधान यांनी जी देशाची उंची जगाच्या पातळीवर जी वाढवली आहे, त्यांच्या आघाडीतून जो उमेदवार ह्या कोल्हापूरमधून दिला जाईल तो निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ह्यात काही शंका मला वाटत नाही. महायुतीकडून जो दिला जाईल तो, महायुतीकडून सहसा आता विद्यमान खासदार आहेत म्हणल्यावर यांचं तिकीट तर डावलं जाणार नाही, त्यामुळे त्यांना परत तिकीट दिलं तर ते परत मताधिक्याने निवडून येतील असं म्हणायचं. 100% आपल्या महाविकास आघाडीकडून जे तिकीट मिळणार, महाविकास आघाडी महायुतीकडून जे तिकीट मिळणार ते 100% ह्या कोल्हापूर लोकसभेतून मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार. कारण मोदीजींची एवढी लोकप्रियता आहे आणि जे त्यांचं काम आहे गेले 10 वर्षातलं, निश्चितपणे लोकांच्या तळागाळापर्यंत, गावातल्या लोकांच्यापर्यंत, सर्वसामान्य माणसापर्यंत फक्त मोदींचीच चर्चा आहे. म्हणजे हा तुमचा एक मुद्दा आहे की मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे इथं जेही महायुतीला जे तिकीट भेटेल ते मताधिक्याने निवडून येणार आहे. आणि निश्चितपणे ह्याच्याबरोबरच मागच्या वेळचे विरोधी उमेदवार धनंजय माडिक साहेब आमचे नेते यांचंही पाठबळ त्या आघाडीबरोबर असल्यामुळे निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होणार. म्हणजे त्यांचंही आता सध्या पाठबळ अजून वाढलंय त्याच्यामध्ये. मी तुमच्याकडे येतो. काय वाटतंय तुम्हाला? भाऊ बोलायचं नाही. आता या आगामी लोकसभा जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये मोदी साहेबांचं जे आता जे देशामध्ये जे काम आहे त्या कामाचा प्रचंड प्रभाव हा तरुण वर्ग आमच्यासारख्या लोकांच्यावर पडलेला आहे आणि मोदी सोडून या देशाला दुसरा पर्याय आम्हाला दिसत नाही. त्यामुळं मोदींच्याकडे बघून जो उमेदवार देईल त्यांच्याबरोबर आम्ही राहायचा असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. संजयदादा मंडलिकांना परत तिकीट भेटलं परत त्यांच्याबरोबर राहणार, कारण परत आम्हाला देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींना बघायचं आहे. कामावर खुश असल्यामुळं मोदी मेन चॉईस आमची आणि त्यामुळे उमेदवाराला मतदान मोदींच्या नको ना. आता मोदींचा करिश्मा आहेच, त्यांच्याकडून जे एकतर्फी नाव येईल त्याच्याबरोबर आम्ही जाणार, कारण आम्हाला खासदार धनंजय माडकांचा तसा आदेश आहे. त्यामुळे इकडलं सगळं आमच्यावर काय वर्ण आदेश येईल ते आम्ही तंतोतंत पाळणार. ओके, म्हणजे तुम्ही फक्त मोदी साहेबांचं जे काम चाललेलं आहे एवढं जोरात. बरं, बोला तुम्हाला काय वाटतं सर? ठीक आहे, राजकीय मतं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. इलेक्शनमध्ये नेमकं काय घडेल हे फक्त आपण अंदाज बांधू शकतो, कारण निवडणुकीनंतर काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळतं. आमचे मित्र डिप्युटी मंडलिक साहेबाबद्दल, कारण मंडलिक साहेबांचं काय झालं, ह्या मतदारसंघात त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं मोदीजी एक नंबर आहेच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, परंतु ह्या सीटला बराचसा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण त्यांचं कार्यच नाही. मंडलिक साहेबांचं का बसायचं म्हणत असेल तर मग धक्का म्हणजे काय, मतदारात तर धक्का बसणार आहे. दुसरी सीट काँग्रेसची जर असेल, कोण बी असेल, कारण त्यांच्या मंडलिकवरती नाराज भरपूर आहेत. दुसरा कोण चेहरा आहे असा की जो त्यांना म्हणजे हेरा देणारा महाडिक कुटुंबातला कुठलीही व्यक्ती जाते, धनंजय महाडिक, त्यांची शमिका महाडिक, हे आतून त्यांचं म्हणजे येऊ शकतात ती.
म्हणजे भाजपची सीट येऊ शकते किंवा समर्जित राजे ते आले तरी सुद्धा ती येऊ शकते. परंतु काय मंडलीवर पूर्ण नाराजी आहे. या आपल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण नाराजी आहे त्यांच्या बाबतीत. ते आणि ते एकदा निवडून गेले त्यावेळी आलेच नाही तिकडे आणि कामाचा तरी पत्ताच नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांचं तिकीट डावलं जाईल आणि महाडिक घराण्यामध्ये महाडिक घराण्या किंवा समर्जित कुणाला बी देऊन द्यात आमचं ते नाही. परंतु ते काय मोदी खासदार आहेत. महायुतीचे खासदार आहे परंतु लोकमतात ते कमी आहेत. आता त्यांची आम्ही आता बाहेर आम्ही चौकशी करतोय. त्यांचं तिकीट डावलं जाऊन दुसऱ्या कोणाला तरी तिकीट दिलं पाहिजे तरच तिथं सीट कोल्हापूरची लागू शकते नाही तर अवघड होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? आजच्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुटीचं राजकारण त्या ठिकाणी करू पाहत आहेत आणि त्याचा फटका थोडासा या ठिकाणी या आपल्या महाराष्ट्रावर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडे होण्याची शक्यता आहे. परंतु मोदींचा जो काही कार्यक्रम जो आहे ऑनलाईन जे काम त्यांचं आहे, इतर जे रस्ते विकास असतील, इतर काही कारखानदारी असेल, उद्योग असतील, यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अत्यंत उत्कृष्ट असं त्यांचं त्या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळतं. हे निश्चितच आहे आणि त्यामुळं त्यांच्या आधारावर त्यांच्या आशीर्वादावर नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा महायुतीचा उमेदवार नक्की निवडून येईल. फुटी राजकारणाबद्दल बोललात. आता कालच पवार गटाचा पण निकाल लागला. सगळं चिन्ह वगैरे यांच्याकडे गेलं. भाजप सत्तेत आल्यापासून पक्षफुटीचं राजकारण जे आहे ते फार चव्हाट्यावरती आले असं सगळ्यांना दिसतंय आणि त्याचबरोबर जे निर्णय लागतायत म्हणजे पक्ष कुणाकडे तरी जाण्याचा, याच्याबद्दल सुद्धा लोकांच्यात फार वेगळी विचारधारा सध्या पसरलेली आहे. त्याबद्दल काय संतोष निर्माण झालेला आहे प्रत्येक गटागटामध्ये. शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा थोडासा असंतोष निर्माण या ठिकाणी झालेला आहे. हे कशासाठी आपण करायचं? आपण ज्या एखाद्या गटाला त्या ठिकाणी नेतृत्व आपण देतोय आणि त्या नेतृत्व करणाऱ्या माणसानं हे असं करणं योग्य नाही. आपण चांगल्या पद्धतीनं ते नेतृत्व करावं, विश्वासानं करावं अशी प्रत्येक माणसाची, प्रत्येक शेतकऱ्याची ही भावना आहे, नागरिकांची भावना आहे, या आपल्या सर्व नवीन तरुणांची भावना या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं पुढच्या भविष्यामध्ये एक तरुण तडफदार असा म्हणजे मुन्ना महाडिक असतील अशा पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी त्यांनी द्यावेत अशी सर्वांची या ठिकाणची आग्रहाची मागणी आहे. काहीच नाही बोलायचं, राजकारणाबद्दल बोलायचं नाही. मतदान तरी करणार आहे की नाही कोणा बरं असू दे, त्यांचं ते व्यक्तिगत राहू देत. आता ह्यांनी जे राजकारणाबद्दल, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल डायरेक्टली बोलल्यात, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकारण खूप वेगळ्या लेवलला किंवा बदललं गेले आता. म्हणजे पूर्वीचं जे राजकारण होतं, काही असे जाणती माणसं केलेदार साहेबांसारख्यांनी मला खूप वेळेला असं राजकारणाचा एक इतिहास सांगितला की पूर्वीचं राजकारण कसं खेळीमेळीचं किंवा हेल्दी वातावरण असायचं, आता राजकारण कसं आहे किंवा फुटीरवादाचं राजकारण किती वाढलंय. तर याबद्दल काय तुम्हाला वेगळं वाटतंय का? ह्याबद्दल काय तरी आता राजकीय माणसं आपला स्वतःचा स्वार्थ बघते. असं समाजासाठी, जनतेसाठी झटणारी माणसाचा कमकुवत आहेत, म्हणजे लय कमी आहेत. आता ठराविकच आहेत. आता पद आणि आपलं झालं की झालं, आपल्याला गाडी खुर्ची मरच तर ती खुर्ची सोडित नाही. हाच मुद्दा तुम्ही मगापासून जे बोललात की याच्यावरती उलट तुम्ही बोलायला पाहिजे की ही लोक जर असा विचार करत असेल तर आपण सामान्य नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपण कोणाला व्यवस्थित निवडून दिलं पाहिजे. कारण हे वरती जाऊन जर असं करत असतं, चांगला काम करणारा आता धनंजय महाडिक असतील किंवा शौमिका वहिनी असतील, ह्या काम ती तळा देतात ती माणसं, त्यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांनाच निवडून द्यावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे दिलं पाहिजे लोकांनी देखील. कारण ती राजकारणाबद्दल आता मगापासून तुम्ही हा मुद्दा सांगितलाच, राज्याच्या राजकारणाबद्दल शिंदे गट असेल, ठाकरे गट असेल, पवार गटाचे आता पण 2 शकलं पडलेले आहेत. तर हे जे राजकारण चाललंय याच्या पाठीमागे कोणीतरी आहे का? ते उगाच तर पडलेले नाहीयेत. मग याबद्दल तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून कसा विचार करताय? मला वाटते मोदींचा करिश्माच एवढा मोठा आहे की पुढील 10 वर्ष सत्तेतून ते बाहेर जातील असं मला वाटत नाही. त्यामुळं विरोधकात पूर्णपणे विरोधकांच्यात पुढं आपण सत्तेत येणारच नाही अशी एक भावना तयार झाली आहे. त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे आणि त्या कामाला आपण आताच पाठिंबा द्यावा या भावनेतूनच हे सगळं घडलंय. फुटीर आता तुमचा पाठिंबा तर सगळ्यांचा कळाला की मोदी सरकारचं एवढं काम चांगलं चाललंय, त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिंबागा आहोत. परंतु जे राजकारण महाराष्ट्राचं सध्या चाललंय, जे कधी कुणी अशा जाणत्या लोकांनी पाहिलं नव्हतं एवढ्या टोकाचं राजकारण, तर ते आज चाललंय. याच्याबद्दल तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतंय हे मी विचारायला लागलोय. काका तुम्हाला काय वाटतंय? कोणतं म्हणतं? आता शिंदे गट फुटला शिवसेनेत, मग आता पवार गटाचं पण 2 शकलं झाले. बोला बोला. आता कसं आहे, ती मोठी लोक त्यांना इकडे तिकडे उड्या मारायला चालतंय. मग मोदींचं काम बघून ती तिकडे गेल्यात. हो, काम बघून गेल्या. हो हो. त्यामुळे आणि त्यांची घुसमट, शिंदे साहेबांची घुसमट होत होती. कारण उदाहरण तुम्हाला देतो, उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केली 50,000. 6 महिने उलट तरी दिली का? नाही दिली. कुणी?
शिंदेने. म्हणजे असं खुलं त्यांना निर्णय घेता आलं. मग आता पवार गटाचं काय म्हणायचं? पवार गट का ते काका पूर्ण घरोली मामला आहे त्यांचा, पण ते शरद पवारनं तिथं जड झालं. कारण का जवळ त्यांच्याकडे काय राहिलंच नाही. होय काय आहे काय काय नाव मला तरी राहिलं काय नाही, दिसत त्यामुळं- नाही. होय नावाला नुसत्या काय किंमत, माणसं नकोत का सर? माणसं पाहिजे तो. मला आता मोदींचा करिश्मा कसा, मी एका काँग्रेसच्या माणसाला मित्राला प्रश्न केला, अरे म्हणलं 2-2 हजार रुपये आम्हाला आता मिळतात, PM तांदूळ मिळतात 5 वर्ष झाली आणि पुढची 5 वर्ष मिळणार, हे पैसे इथनं 60 वर्षे कुठं जायचं? मला म्हणला तुम्ही सांगा की. तर म्हणलं याचं उत्तर मोदी साहेबांनी मागच्या महिन्यात पेपरला मी वाचलंय म्हणलं, हे पैसे घोटाळ्यात गेल्यात त्यांचं, असं मोदी साहेबांचं स्टेटमेंट आहे. असू शकते. आता त्याला बी ते पटलं समोरच्याला, पैसे कुठे गेलं आता कसं मिळत्यात? मुद्दा जिल्ह्याच्या मंडलिक साहेबांच्या बद्दल बोला तुम्ही. मंडलिक साहेबांचं कसं आले साहेब, त्यांनी प्रत्येक गावामध्ये कामं केलेत. आता आमच्या गावातल्या शाळेला सोल्युशन बिंद बांधली, इथं ते परत हे केलं, इथं ग्रामपंचायतच्या पुढं निधी दिला, पण त्यांचं मार्केटिंग झालं नाही, कामातनं मार्केटिंग झालं नाही. कामं केल्यात पण त्याचं मार्केटिंग केलेलं नाही. आणि काय झालेलं आहे, ज्या त्या मतदारसंघामधल्या लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत केल्यामुळे त्यांनी जास्त भाग घेतला नाही, पण निधी भरपूर दिलाय, प्रत्येक गावी निधी दिलेला आहे. म्हणजे याबद्दल तुम्ही तरी खुश आहात? काही जण म्हटले की ह्या महाराष्ट्रातलं राजकारण जर बघितलं काय तर लोकांचा भ्रमनिराश झालाय. काय निराश? फुटीरतामुळं लोकांना मत कोणाला फिक्स द्यायचं काय कळेना अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ईडीचं छापं जे आहेत, नरेंद्र मोदीचं मुळात सरकार ज्यावेळी सत्तेवर आलं त्यावेळी त्यांनी देशात एक वारं जोरदार होतं कसं भ्रष्टाचाराचं. भ्रष्टाचार निपटायसाठी त्यांना सत्ता हातात दिली, त्यांनी त्या पद्धतीने काम चालू केले. आणि ह्या भ्रष्टाचाराला भ्यायला लागल्यात कोण तर पुढारी, जिने भ्रष्टाचार केले तीच लोक भ्यायला लागल्यात आणि उलटी बोंबलं सुटल्यात की ईडी आमच्यावर येते म्हणून. नाही, मग मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ईडी आमच्यावरती आली तर त्या पक्षात गेली तर मग ईडी लागत नाही असं म्हणतायत. मग असे पण नेते काही जण तिकडे गेल्यानंतर ईडी आलेले नाही. तो एक राजकारणाची स्टंटबाजी आहे ना, ती राजकारणाची एक स्टंटबाजी आहे की विरोधी बाजू. आता पहिलं कसं होतं की मंत्र्यांना सर्व अधिकार हे बहाल केलेलं असायचं, त्या खात्यात त्यानं काय पाहिजे ते करावं. उदाहरणार्थ आता वाणिज्य मंत्री म्हणून मला वाटते त्यावेळी हे होते कोण, काय नाव माझ्या लक्षात नाही आता, नाव चिदंबरम दुसरे कोणतरी एक वाणिज्य मंत्री होते, ते देशाला साखर पाहिजे होती आपल्या, आणि त्याने आंतरराष्ट्रीय बाजारात 2 महिने आधीच बातमी सोडली की देशाला साखर 2000 टन लागणार. आणि साखरेचं जर तिथल्या व्यापाऱ्याने मग वाढवून ठेवलं, म्हणजे गोपनीयतेचा भंग केला. मग अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत गेलं. परत सुखराम म्हणून एक केंद्रीय मंत्री होते, त्यांनी टेलिफोन घोटाळ्यात भ्रष्टाचार केला. अशी बरेच भ्रष्टाचाराची प्रकरणं होती. आता ह्या 10 वर्षात किमान भ्रष्टाचार तरी आपल्याला ऐकायला मिळत नाही असं आहे. परंतु काही गोष्टीत ह्या सुद्धा लोकांचं काय वाढलेलं आहे की दडपशाहीचं राजकारण चालू आहे. दडपशाहीचं म्हणजे विरोधक पुरा शिल्लक ठेवायचा नाही अशा पद्धती. उदाहरणार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोडतोड करून पक्ष संपवणं, शिवसेनेसारखा पक्ष संपवणं, हे चुकीचा प्रकार आहे. लोकशाहीत विरोधी काम ज्यावेळी बळकट असेल तर शासन व्यवस्था त्याच्यावर अंकुश ठेवून चालते. परंतु ह्याचा काय हे काय असं काय फारच चांगला अभ्यास मला अजून दिसतो याच्यामध्ये. कोल्हापूरच्या परत राजकारणावरती येऊया की इथं लोकसभेचं काय होईल. इथं लोकसभेचं कसं झालंय की मुळात आता आपण जे लोकसभेच्या इलेक्शनला जे सामोरं जातोय ते होणाऱ्या कॅन्डिडेटना अर्धाच काळ संधी मिळाली. लक्षात येते का बघा. म्हणजे अर्धा काळ कशी, पहिले 3 वर्ष आपली कोरोनात गेल्यात आणि बरेच लोक आता काय म्हणतात उद्धव ठाकरेचा संपर्क नाही, संजय मंडलिकचा संपर्क नाही. अहो घरात आपण एकमेकाला शेजाऱ्याला सुद्धा बोलत नव्हतो. आणि त्या संजय मंडलिकला तुम्ही आता म्हणाला हो घरटी संपर्क नाही, ते म्हणता येत नाही. तसं संजय मंडलिकच्या मान्यानं जर समजा कागदोपत्री जर बघितलं, समजा एखाद्या संस्था डब घ्यायला आली आपण म्हणतोय, लक्षात येते का, परंतु कागदापत्रात ती संस्था स्ट्रॉंग असती किंवा त्याला ॲडिट वर्ग सुद्धा मिळतोय, लक्षात येते का. तसं कागदोपत्री जर बघितलं संजय मंडलिकनं सुद्धा निधी भरपूर आणलेला आहे.
बस निधी आणलेला नाही असं काय नाही, लक्षात येते, परंतु एक प्रचाराचा भाग म्हणून झाला. हो, भेटत नाही. फक्त संपर्क कमी असं लोक म्हणतात, परंतु तुम्ही म्हणता की त्यांच्याकडनं विकास कामं नाही, झाल्यात. विकास कामं भरपूर झालेले आहेत. कागदोपत्री जर बघितलं तर भरपूर विकास कामं झालेले आहेत. तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात. फार वेगळे मुद्दे मिळालेत मला, फार चांगले मुद्दे मिळाले. तुम्हाला अजून काय बोलायचं आहे? फार शांत बसलाय, आज बोलायचं मूड नाही वाटतं. नाही, असू दे. फार छान माहिती मिळाली मला. एक वेगळे मुद्दे ऐकायला मिळाले, जसं यांच्याकडून की पूर्वी करप्शन कसं होतं, आता इतकं नाही आहे, किंवा त्यामुळं आम्ही या बाजूला आहोत. आमच्या गावातच जर साहेब बोललं तर संजय मंडलिकची भरपूर कामं झालेली आहेत, परंतु त्यांचा तिथं बोर्डच नाही, मार्केटिंग नाही. आता बोर्ड लावणारी काय झाले, बोर्ड लावणारी एक लोक अशी असतात की बाबा जिल्हा परिषद सदस्य असलं तरी सुद्धा आमदारांचा बोर्ड लावा म्हणतात किंवा आमदारांचा लावा म्हणतात. असे बी काही गोष्टी आहेत. त्यांनी कधी ग्रामपंचायतीमध्ये त्याचं काम आहे, ते काय केलेलं नाही. बरोबर. त्यामुळं ते लोकांच्यापर्यंत पोहोचण्यात त्यांचं काम आहे. संजय मंडलिकच्या उलट आता जरा हे म्हणजे आपला देश तसा अध्यात्मावर किंवा जुनाट विचारावर चालतोय, रामायण महाभारताचं दाखले देऊनच चालतोय. त्याचा जर विचार केला तर माझा अंदाज आहे संजय मंडलिक जर इकडे फिक्स असले तर तिकडे संभाजीराजाचा प्रयत्न चाललाय. राजेच्या घराण्याने मंडलिकच्या उलट उभाच राहू नये ही एक माझी कळकळीची विनंती आहे. कारण का मंडलिक हा जनतेतनं कधी त्यात काय युक्ती करून पुढे जाईल सांगता येत नाही. त्यामुळे राजघराण्याने त्यात पडू नये. ते नाही, आता ही अशी म्हटलीत ना, त्यांचं हे झालं नाही, काय झालं, मार्केटिंग झालं नाही. तसं अमोल माडकांनी देखील आमदार असताना बरंच कामं केली, परंतु त्यांचं मार्केटिंग बोर्ड बिर्ड काय नाही, स्वतः कामं करतात. अजून नेते असे आहेत की ज्यांनी कामं केलीत, खरं लोकांच्या पर्यंत मार्केटिंग करत बसले नाहीत. त्यामुळं ते लोकांनी माडकांनी भरपूर कामं केली आणि मार्केटिंग असं काही नाही, स्वतः सगळी कामं एकही कामं राखाय नाही. आता हे विधानसभेला नाही गेलं, ही एक वेगळी चर्चा आहे. मला फक्त हा बोला की आपण आता शाळेला लहान असताना आपल्याला शिकवलं जाते, काय जाते, अन्न वस्त्र निवारा. आता त्याच्यात शिक्षण आणि आरोग्य ह्या 5 गरजा मानवाच्या मूलभूत झाल्या. आता अन्न तरी सगळ्यांना मिळतंय, वस्त्र सगळ्यांना मिळतंय, निवारा शासन सगळ्यांनी देते, परत शिक्षण फुकट देते, आरोग्य फुकट. आता शासनाला काय लागत नाही, म्हणजे जगायला साठी वेगळं काय लागत नाही. फक्त आता एक आहे की लोकांना संपर्क पाहिजे आहे तुमचा, आणि कुठल्याही होणाऱ्या पुढाऱ्यांनी संपर्क ठेवणं गरजेचं आहे. तुमची विकास कामं कोण बघित नाही. आता बरेच रस्ता समजा जिल्हा मार्ग झालं, राज्य मार्ग झालं किंवा हायवे झालं, त्यांना काय पैसे काय गावातले नागरिक किंवा आमदार खासदार मागायला जात नाही. नेमाचा निधी त्याला खर्च होतोय, रस्ते होत्यातच. आता गावातलं सुद्धा रस्ता जिल्हा मार्ग राज्य मार्ग झालं. पहिलं कसं होतं, रस्ता गावातला एक करायचं म्हटलं 5 लाख किंवा 2 लाख मागायचं झालं तर आमदाराच्या घराला जायला लागतं, जिल्हा परिषद सदस्याकडे जायला लागतं. असं शासन व्यवस्थाच बदलली आहे. हो, लक्षात येते का बघा. त्याच्यामुळे निधी हा डायरेक्ट जागेवर येतोयच. ती कामं तिकडून मंजूर होऊन आलेलीच असतात, ती कामं होतच असतात. त्याच्यानं आता होणाऱ्या लोकप्रतिनिधी, मला फक्त काय म्हणायचं आहे, संपर्क महत्वाचा आहे. बरोबर, संपर्क महत्वाचा आहे. आता आमचा दक्षिण मतदारसंघ झालं 32 गावं आणि 32 कोल्हापुरातलं. हा एक मुद्दा तुमचा बरोबर आहे की लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी असतो. त्यानं लोकांच्या जाऊन काय मिक्स होऊन त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या अडीअडचणी तिथे गेल्यानंतरच चांगल्या कळून येतात, समजून घेऊ शकतो, आणि त्यामुळे लोकांच्यात एक संपर्क राहतोय. परंतु तुम्ही जसं म्हटलात की लोकसभाचा आपला हा जो मतदारसंघ आहे हा फार मोठा आहे. म्हणजे आता इकडे गगनबावड्यापासून इकडल्या कोपऱ्यापासून बरोबर एवढा मोठा असल्यामुळे हाही संपर्काला थोडी अडचण आली असेल. बरोबर, तीही त्यांची काही अडचण असेल, जिथपर्यंत पोहोचले त्याच्यापेक्षा काही ठिकाणी पोहोचले नाहीत, ते जास्त लोकांना वाटतंय. त्यांचा संपर्कच कमी आहे, मंडलिक साहेबांचा संपर्कच कमी आहे. त्यामुळे चांगलं आहे असं म्हणताय. काम आता काय तुम्ही गेला तर तुम्हाला देतात 5 लाख रुपये देणार, काम करा जाऊ म्हणून जे सांगतात. आता कामं भरपूर, तेच म्हटलेत काय, कामं भरपूर आहेत, पैसे शासनाकडे भरपूर पैसे आहेत, कोणीही गेलं तर देतेच. मोदी प्रत्येक रस्त्याला आणि प्रत्येकाला कामं दिलेलेच आहेत. म्हणजे एकंदरीत मला ह्या वातावरणात असं वाटतंय की महायुतीकडनं मंडलिक साहेबांना परत उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकतात, निवडून येतीलच. त्यात असं म्हणणार नाही आम्ही, म्हणत असतील, मी म्हणणार नाही, खरं तर अवघड झालं उमेदवार. आणि त्या पद्धती मोदींच्या करिश्म्यावर इथं 100% शेवटी विद्यमान खासदार आहेत, त्यांचं तिकीट महाडिक साहेबांची ताकद आणि त्याच्या बरोबर आहे. ते एक जोड असल्यामुळं ते परत मताधिक्यानं निवडून येऊ शकतात. हा एक ह्याच्यातनं आपण अंदाज काढू शकतो या लोकांच्या बोलण्यातून. खरंच फार छान माहिती मिळाली, एक वेगळी चर्चा झाली. काही जणांचा खूप चांगला अभ्यास आहे, म्हणजे डीप पूर्वीच्या राजकारणापासून आतापर्यंतचा चांगला अभ्यास आहे, त्यामुळे वेगळे मुद्दे आपल्याला मिळाले.
पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. धन्यवाद.